राम मंदिर प्रकरण असेल, योगींवर वारंवार टीका असेल, यामुळे कदाचित शंकराचार्यांच्या संदर्भात असं त्यांच्या काही असेल, पण ते शंकराचार्य आहेत. आता त्या शंकराचार्यांनाच नोटीस पाठवलं, तुम्ही शंकराचार्य आहात कशावरून? जर तुम्ही शंकराचार्य नाहीत, मग त्यांना देशभरामध्ये राज्य अस्तित्वाचा दर्जा का मिळतोय? महाराष्ट्रात दिलेला आहे ना. हे ढोंगी लोक आहेत. बोलिये. साहेब, सत्ता स्थापनेसंदर्भात महापालिका निवडणुकांनंतरच्या एकूण सगळ्या हालचालींवर प्रश्न आहेत. केडीएमसी सगळ्यात जास्त चर्चेचा विषय बनला आहे, जिथे मनसेनं शिवसेना शिंदेला त्या गटाला पाठिंबा दर्शवलाय. एक वेगळी आघाडी फॉर्म झालेली आहे. भाजपला सत्तेपासून आणि महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली गेली. शहकाटशहाचं राजकारण. शहकाशाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. काल या विषयावर एक भूमिका मांडलेली आहे. कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांनासुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही, हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे. पण तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको होती. आमची एक भूमिका आहे आणि कठोर आणि कडवट आहे शिंदेच्या बाबतीमध्ये व त्यांच्या गटाच्या बाबतीत. त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसले आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही दोन पर्याय होते. खरं म्हणजे तिथे शिंदे आणि भाजप एकत्र येऊ शकतात. तिथे तुम्ही एक पाहिलं असेल की महायुती म्हणून ते लढले असं वाटतंय मला माहीत नाही. तिथे शिंदे आणि भाजप महायुती म्हणून एकत्र येऊन सरकार बनवू शकतात त्यांचे जे काय ते. इतरांना त्याच्यामध्ये घुसायचं कारण नव्हतं, हे माझं मत आहे. अर्थात त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. कोणत्या पातळीवर घेतला आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावरती आता आम्ही याच्यावरती चर्चा न करता आम्ही अंतर्गत चर्चा करू.